कुळगाव ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी अग्निशस्त्रासह दोघांना अटक केली आहे। 19 मे रोजी कुळगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कान्होर गावाजवळ नागरिक मसाला कंपनीसमोर नाकाबंदी सुरू होती। यावेळी पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम यांना गोपनीय माहिती मिळाली की बदलापूरकडून 2 तरुण KTM मोटरसायकलवरून शस्त्रे घेऊन येत आहेत। माहितीच्या आधारे पोलिसांनी बिना नंबरची KTM थांबवली। अंगझडती घेतली असता आलोक रामानंद यादव वय वर्ष 26 आणि नितीन युवराज अहिरे वय वर्ष 28 दोघेही उल्हासनगरचे रहिवासी असून त्यांच्याजवळ अग्निशस्त्र व प्राणघातक हत्यारे आढळली। पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता दोघांना अटक केली। कुळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल साहेब, उपविभागीय अधिकारी अनिल लाड साहेब आणि प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गुन्हे प्रकटीकरण पथकातील PSI यशवंत कदम, PSI प्रदीप बोदडे, पोलीस हवालदार सोमनाथ मोरे, बाबू पवार, पोलीस शिपाई सचिन जाधव, पोलीस शिपाई अविनाश वाघचौरे व पोलीस शिपाई नरेंद्र कोहली यांनी ही कामगिरी केली असून या गुन्ह्याचा तपास PSI प्रितेश पाटील करत आहेत।